आता रेशन कार्ड वरती साडी मोफत मिळणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। कारण 24,58,747 हा आकडा आहे महाराष्ट्रातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांचा। म्हणजेच महाराष्ट्रातील 24.5 लाख कुटुंब, अर्थात एका कुटुंबामध्ये 5 सदस्य जर का आपण धरले तर साधारण 2.25 करोड या योजनेमध्ये आहेत। आणि 25 डिसेंबर 2000 मध्ये ही योजना अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या जन्मदिवशी जाहीर केली होती। 1997च्या तिहेरी कार्ड योजनेअंतर्गत पिवळी म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील बीपीएल शिधापत्रिकेवरती गरीबातील गरीब शोधून शिक्कामोर्तब केलं जात होतं आणि सुविधा या दिल्या जात होत्या। म्हणजेच वार्षिक उत्पन्न 15,000च्या खाली असलेल्या काही कुटुंबांना इतर निकष लावून त्यांच्या शिधापत्रिकेवरती शिक्के मारून ही योजना सुरू झाली होती। आता अशी कुटुंब 24.5 लाख आहेत। म्हणजे राज्य सरकारचा वस्त्रोद्योग विभाग राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी धान्यासोबत एक साडी स्वस्त धान्य दुकानावरती मोफत देणार आहे। शासनाने निश्चित केलेल्या सणालाच या साडीचं वाटप होणार आहे। या संदर्भात सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णय देखील जारी केलाय। त्यामुळे राज्यातील 24,58,747 कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे। ही योजना 2023 ते 2028 या 5 वर्षांसाठी असणार आहे आणि पुढील 5 वर्ष प्रत्येक वर्षी साडीचं वाटप केलं जाणार आहे।